वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पुंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं अं, मागच्या वेळी आपण बोल अमृताचे मधील पीडीएफचं ते पान नंबर 33 आहे पुस्तकाचं 19 त्याच्या भक्तीचं महत्व वाचून झालेलं. आणि त्यावेळी एक प्रश्न होता, भक्ती कशी उत्पन्न होईल, आणि त्याच्या उत्तरात थोडस काय आपण स्वतःला जसं टोकत असतो त्या हिशोबाने भान न राहून थोडस जास्त बोललं गेलं. तर कोणाला ते काही लागलं असेल तर क्षमा मागतो पहिल्यांदा. भक्ती उत्पन्न होण्यासाठीचा एखाद दोन गोष्टी अजून सांगायच्या त्या ओघात राहून गेल्या की भक्ती उत्पन्न व्हायला काय करायला पाहिजे हे सांगितलं. आपण कसं करायला पाहिजे याच्यासाठी थोडस एखाद दोन गोष्टी बघितल्या तर त्याचा कदाचित उपयोग होऊ शकेल. की एक तर आपण पाहिलं की ईश्वराशी किंवा आपल्या इष्टदैवतेशी आपण एक आपलं नातं काय आहे ते ओळखून किंवा ते एखादं नातं धरून त्याच्याशी व्यवहार करायला सुरुवात करायची. मग त्याच्यासाठी एखादा फोटो किंवा एखादी मूर्ती किंवा मानसिक आपल्या मनात असलेले याचाही फायदा होतो. फोटोच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची तर आत्ताच काका जे महाराजांच्या फोटोला उदबत्ती लावून आले, तर वैशाली म्हणजे काकांची मुलगी ती महाराजांसमोर महाराजांचं त्या मीराबाई इंदूरच्या मीराबाईंनी लिहिलेलं भजन म्हणत होते. आणि त्यात पवित्र ती गंगा तुझ्या पायापाशी हे जेव्हा आलं त्याच्यानंतर म्हणजे ते पद म्हटल्यानंतर तिला लक्षात आलं की महाराजांच्या पायावर असे म्हणजे दवबिंदू कसे साचतात तसे थेंब दिसतात पाण्याचे. तर तिला कळलं नाही ते पाणी कसं आलं. तर ते तिने पुसलं, पुसल्यावर परत ते थेंब आले. म्हणजे महाराजांशी किंवा आपलं प्रत्येकाचं इष्टदैवत जे असेल ते त्याच्याशी आपला संबंध हा काल्पनिक नाहीये. तो संबंध आपल्याला जसा कळत जातो तसा तसा आपल्या इष्टदेवतेचा रिस्पॉन्स आपल्याला येत जातो. तर ते एक आपण सांगितलं. ते दिवसभरात सतत तो भाव ठेवायचाच, पण काहीतरी एखाद तास आपल्या बाकी उपासनेपेक्षा वेगळा एक इंटरॅक्शनचा म्हणा किंवा काहीतरी वेळ रोजच्या वाचनाचा म्हणा असं ठेवता येईल. एक म्हणजे ह्या निमित्ताने अजून एक सांगावं असं वाटतं. बऱ्याच वेळा आपण पाहतो की म्हणजे वर्षानुवर्ष एकत्र असलेल्या गुरुबंधूंमध्ये कधी कधी असं होतं की अरे हा काय स्वतःला शाणा समजतो किंवा हा काय एकदम पुढे गेला. तर या भावना कशा निर्माण होतात, तर आपण सगळे एकसारखं जीवन जगत असतो. आता ते जगत असताना एखादा माणूस त्यातला रोजचा एक तास ऑर्गनाइज्ड वेनी प्रयत्न करण्यासाठी घालवतोय. म्हणजे काहीतरी रोजचं एक तासाचं वाचन आहे किंवा रोज एक तास महाराजांबरोबर बोलणं आहे, जे काही असेल. पण ते नियमाने केलं तर आपण प्राथमिक अवस्थेत असल्याने इमिडिएटली काय म्हणतात त्याला, षड्रिपू आवरले गेलेले आहेत किंवा वागण्यात एकदम शांतपणा आलाय किंवा हे बदल फार पुढे होणार आहेत. ते संत पदाला पोचायच्या जवळ आल्यानंतर ते होतात. पण त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्या माणसात काय फरक पडतोय हे वरकरणी लक्षात येत नाही. पण ते एक एक तास जसं रोज समजा एखाद्यानी 100-100 रुपये सेव्हिंगला टाकायचे म्हटले तर महिन्याला 3,000 त्या हिशोबाने मग वर्षाचे. म्हणजे ते जे कन्सिस्टंटली जो अभ्यास आहे
त्यांनी आपली पुंजी वाढत जाते आणि प्रेम वाढत जाते. एकदा प्रेम वाढलं की ते ड्युरेशन आणि इंटेन्सिटी दोन्ही वाढत जाते. ईश्वरापर्यंत आपली हाक पोचायला ईश्वर लांब नाहीये. ईश्वराला आपली हाक पोचतेच आहे, पण ईश्वराचा रिस्पॉन्स आपल्याला कळण्यासाठी आपल्याला ईश्वराच्या संगतीत जास्त वेळ राहणं आणि जास्त इंटेन्सिटीनी राहणं हे दोन्ही आवश्यक आहे. तर रोजचे ठराविक कंपल्सरी एवढा वेळ, आणि त्यावेळी मी हेच, मग त्यावेळी फोन येवो काय येवो कोणी मिनिस्टर येवो, माझा हा ठरलेला वेळ आहे तो वाचनाचा आहे म्हणजे वाचनाचा आहे. याचा अर्थ असा नाही की काही कोणी आलं तरी हे अगदी त्याला दुर्लक्ष करायचा हा नाही. पण एकदा तुम्ही रोजच्या रोज तो एक नियम ठेवलात तर सुरुवातीला अडचणी येतील, विरोध पण होऊ शकेल, चेष्टा पण होऊ शकेल. पण एकदा कळलं की हा माणूस फुकट गेलेला आहे, हा एवढ्या वेळात काय हा बोलणार नाही, उगाच त्याच्या नादी लागण्यात अर्थ नाही, की मग गोष्टी हळूहळू स्मूथ व्हायला लागतात. आणि मग त्याचा जेव्हा फरक पडायला लागतो अ, त्या व्यक्तीच्या जी काही अ, साधनाभ्यास आहे म्हणा किंवा त्याचा काही वाङ्मयाचा अभ्यास आहे, त्याच्यात जसा फरक दिसायला लागतो तेव्हा ती लोकांची वृत्ती बदलते, आणि ती बदलली नाही बदलली तरी त्या साधकाला त्याचा काही फरक पडत नाही. तर रोज रोज काहीतरी अभ्यास, इव्हन काका जे आपल्याला नेहमी उदाहरण देतात की हरिहरेश्वरला काहीही तसा प्रोग्राम विश्रांती महाराजांची याच्याशिवाय काही प्रोग्राम ठेवलेला नसताना महाराज स्वतःहून गीता भाष्यावर बद्दल बोलायला म्हणजे त्यांनीच प्रपोज केलं की थोडं या निमित्ताने काही चिंतन घडेल. तर त्या प्रवचनात गीता भाष्यावरच्या महाराजांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की रोज थोडा तरी गीता आणि विष्णू सहस्रनामाचा अभ्यास करावा. त्यांनी हे नाही सांगितलं की रोजच्या रोज अख्खी गीता वाचून त्याच्या अर्थाचं अनुसंधान करा, रोजच्या रोज विष्णू सहस्रनामाचा अमुक पाठ करा. काहीही जबरदस्ती नाही. फक्त नियम काय तर रोजच्या रोज. रोजच्या रोज काय तर थोडीशी गीता, थोडासा विष्णू सहस्रनाम. आणि महाराजांनी प्रवचनात कित्येक वेळा म्हटलेलं आहे की एखादा श्लोक किंवा एखादी ओवी, नामदेव महाराज जे ज्ञानेश्वरी बद्दल म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी, कित्येक वेळा महाराजांनी ते प्रवचनात सांगितलं. तसं एखाद्या ओवीचं जरी चिंतन घडलं ज्ञानेश्वरीच्या किंवा गीतेच्या श्लोकाचं आणि विष्णू सहस्रनामाचं, पण तो वेळ देणं, ती कमिटमेंट ही आवश्यक आहे. त्यांनी काय होतं, रोजच्या रोज जसं आपण रोजच्या रोज समजा असं ठरवलं की 1 वाजता जेवायचं आणि वर्षोनुवर्ष जर तो नियम पाळला तर आपोआप 1 वाजता आपोआप आपल्याला भूक लागलेली असते. एक न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये एक एक्सपेरिमेंट सांगतात की तो पॉवलोज इफेक्ट म्हणून सांगतात की तो शास्त्रज्ञ काही म्हणजे प्रयोग काही करत होता आणि त्याचा कुत्रा तर त्या प्रयोग करताना लक्ष राहणार, बऱ्याच वेळा त्याचं लक्ष राहायचं नाही आणि मग कुत्र्याला खायला द्यायला उशीर व्हायचा. म्हणून त्यांनी काय केलं की रोज 12 वाजताचा अलार्म ठेवला की 12 वाजले दुपारचे की जे काही प्रयोग किंवा स्टडी त्याचा चालू आहे तो बाजूला ठेवून कुत्र्याला खायला द्यायचा. एकदा असं झालं की चुकून तो अलार्म 10 वाजता वाजला आणि 10 वाजता वाजल्यानंतर तो कुत्रा त्याच्या समोरच होता. तेव्हा सडनली कुत्र्याच्या तोंडातनं एकदम लाळ गळायला लागली आणि तो म्हणजे भूक लागल्यासारखं शेपटी हलवून वगैरे हे करायला लागला. म्हणजे काय झालं की तो जो अलार्म आहे त्याच्याशी त्याची ती भूक लागण्याची जी वृत्ती आहे ती जुळून आली.
हे कन्सिस्टंटली होण्याची गोष्ट आहे. म्हणून जसं त्या अलार्मची हे आहे तसंच त्या वेळेची आहे. त्याच वेळी आपण एखादी गोष्ट करत राहिलो तर त्यावेळी तीच उर्मी येते. म्हणजे अ, बऱ्याच दिवसांनी म्हणजे एखादं तांब्याचं भांड बरेच वर्ष घरात पडून असेल पूर्ण किंवा चांदीचं पूर्ण काळं झालंय तर एका वेळी घासून जात नाही, तर रोज थोडं थोडं घासायला लागतं. तसं रोज तो थोडा जरी वेळ दिला, मोठं के निमिष भरी देईजे, तो थोडा जरी वेळ दिला, अमुक एवढा वेळ, अगदी 15 मिनिटं तर 15 मिनिटं वाचनाला देणार. बाकी जी आपली उपासना आहे ती आहेच गुरूंनी सांगितलेली. नामस्मरण पण जेवढं जास्तीत जास्त करायचंय तेवढं करायचंय, पण तरी फोकस वेनी 1 तास बसून एका ठिकाणी बसून नामस्मरण करेन, 1 तास बसून एवढं वाचन तरी केन. एवढं वाचन झाल्याशिवाय महाराज सांगतात प्रवचनात की जसे हे वैश्य मंडळी करतात की पूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे तेव्हा 10,000 रुपये म्हणजे आत्ताच्या करोडच्या वर असतील. तर महाराजांनी सांगितलंय प्रवचनात की ते वैश्य असा नियम करतात म्हणे की 10,000 रुपये नफा झाल्याशिवाय अमुक एक भात खाणार नाही किंवा असे नियम करतात. तसं एवढं झाल्याशिवाय झोपणार नाही. सुरुवातीला अशी म्हणजे ती रजोगुण गुणाचा उपयोग करावा लागतो, कारण तमाच्या बाहेर यायचं असेल तर रजाचा उपयोग करायला लागतो. तो ठराविक हे जाऊन ते सहज प्रवृत्ती झाली की मग सत्वाकडे जाता येतं. तर मुख्य एक ते सांगायचं राहिलेलं की रोजचा काहीतरी नियम केला तर भक्ती उत्पन्न व्हायला मदत होते. तर तो भक्तीचा पॅरेग्राफ आपण परत वाचू आणि पुढच्या पॅरेग्राफकडे जाऊ. तर ते शीर्षक असं आहे, भक्तीचं महत्व. देवाजवळ मागितली तर मुक्ती मिळेल, पण भक्ती मिळेल की नाही सांगता येत नाही. ते मागणारेही थोडेच असतात आणि ती देताना देवालाही विचार करावा लागतो. संतांच्या संगतीमध्ये काही प्रत्यक्ष वैयक्तिक उपदेश मिळालाच पाहिजे अशा आग्रहाची जरुरी नाही. कोणाच्या द्वाराने कसे मार्गदर्शन मिळेल याचा नियम नाही. अ, ज्याच्या मनामध्ये पूर्ण भक्ती आहे अशा अधिकारी साधकाला कुठेही मार्गदर्शन मिळू शकते. हे सगळं पाहिलं होतं आपण डिटेलमध्ये. पुढचं शीर्षक, वासना नाहीशा कशा होतील. मनात उत्पन्न झालेल्या वासनांची तृप्ती झाल्याशिवाय मोक्ष मार्ग सापडत नाही. मनाचा निरोध करणं हे कर्तव्य आहे. परंतु जर विषय सुखांनी आपल्या वासनांची तृप्ती होत असेल तर ती करायला हरकत नाही. त्या वासना तशाच राहिल्या तर तत्वज्ञान झाल्यानंतर सुद्धा वासनाक्षयाचा एक स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. तर इथे थोडस एक्सप्लेनेशन असं आवश्यक आहे की आपल्या राजस तामस ज्या वासना आहेत, तर तामस वासना या उपासना वाढवून त्या वासना जाण्याकरता अथक प्रयत्न करून त्या घालवाव्या लागतात. राजस वासना आहेत त्या सात्विकाकडे वळवायला लागतात. म्हणजे कसं की एखाद्याला एकटं काही उपासना करता येत नाही किंवा एकट्यानी नामस्मरण किंवा हे होत नाहीये, तर त्यांनी मग सगळ्यांनी मिळून केलं तरी हरकत नाही. म्हणजे बाहेर जाऊन मित्रांमध्ये अ, अ, कुठेतरी विषयांच्या गोष्टी, कुठे काही वाह्यात गोष्टी ह्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा मग एकत्र येऊन हे केलं म्हणजे सोशलायझेशन करायची जी इच्छा आहे ती ती न मारता ते सोशलायझेशन ईश्वराच्या कार्याकरता केलं, तर असा तो रज वळवावा लागतो. आणि सात्विक ज्या वासना आहेत त्या त्याची पूर्ती करूनच पूर्ण करायच्या. म्हणजे कसं की मी गिरनार पर्वत चढून जाईन किंवा मी एवढी पारायणं इतक्या दिवसात करीन किंवा 7च्या ऐवजी 3 दिवसाचं पारायण करीन, असं जे काही आपली सात्विक इच्छा आहे, लोकांना मदत करीन, त्या इच्छा त्याची पूर्ती करूनच संपवाव्या असंही आहे. कारण सांगितलंय महाराजांनी की त्या तशाच राहिल्या तर त्याचा
त्या घालवण्याकरता वासनाक्षयाचा वेगळा अभ्यास करावा लागतो. या निमित्ताने एक महाराजांना विचारलेलं ते सांगावं असं वाटतं. आधी पण कदाचित सांगितलं असेल ते, की महाराजांना विचारलेलं की संसारातल्या गोष्टींसाठी प्रयत्न किती करावा, म्हणजे पहिलं तर करावा की नाही आणि तो किती करावा. तर महाराज म्हणाले की जोपर्यंत अजून मिळावा असं वाटतंय ना तोपर्यंत करावा, पण ते करताना कोणावर अन्याय तर होणार नाही ना याची काळजी घ्यावी. आता इथे कोणावर अन्याय तर होणार नाही ना, म्हणजे दुसऱ्यावर तर अन्याय होऊ उपयोगच नाही. म्हणजेच राजसिक राजसिक वृत्ती हीच आसुरी वृत्ती आहे आणि तामसिक वृत्ती ही राक्षसी वृत्ती आहे. आसुरी वृत्ती म्हणजे माझं माझं मला मिळालं पाहिजे, मग दुसऱ्याला त्रास झाला नाही झाला मला फरक पडत नाही. राक्षसी वृत्ती म्हणजे मला आनंद मिळाला नाही चालेल पण दुसऱ्याला मी त्रास देणार, ही राक्षसी वृत्ती झाली. आणि सात्विक वृत्ती ही अर्थातच सगळ्यांना आनंद देण्याची वृत्ती आहे. तर कोणावरही अन्याय होता कामा नये याच्यात स्वतःचाही अंतर्भाव आहे. मग स्वतःला न्याय देणं म्हणजे काय, तर स्वतःला न्याय मिळणं म्हणजे काय, माझ्या बाबतीत चांगलं होणं हा जर न्याय असेल तर खरा न्याय स्वतःच्या मुक्तीच्या प्राप्तीत आहे. त्यामुळे जरी व्यावहारिक प्रयत्न केले तरी ह्याकरता करावेत की या विषयांची माझी असून वासना गेली नाही, किंवा धनाबाबत असेल की दुसऱ्यावर डिपेंड राहायला लागू नये म्हणून एवढ्या धनाची आवश्यकता आहे. अजून शरीराला लहानपणापासून जी सवय लागले त्यांनी एवढ्या कम्फर्टची अवस्था आहे, पण ही एकदा भागली की मला तुझं स्मरण घडेल, किंवा एखादी मोठी पोस्ट हवी असते किंवा एखाद्याला एखादा हुद्दा हवा असतो, तर तिकडे लक्ष राहिलं तर तुझ्याकडे लक्ष राहणार नाही. म्हणजे कुठून तरी ते परत आपण मार्गावर कसं येऊ याप्रमाणे मागितलं गेलं पाहिजे. त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे जे सुमती मातेबद्दल महाराजांनी सांगितलंय की श्रीपाद श्री वल्लभ वनात निघाले तेव्हा ती सुमती माता म्हणते, माझे हे अंधपंगू जी मुलं आहेत, आपण आतापर्यंत स्मरण समोर होतात, आपलं स्मरण सतत आहे, पण आपण जर निघून गेलात तर ह्या मुलांचं करण्यात यांच्या काळजीतच माझं आयुष्य जाईल, आपलं स्मरण राहणार नाही, म्हणून यांना बरं करा. म्हणजे व्यावहारिक गोष्ट पाहिजे कशाला, की तिकडे माझ्या डोक्याची विवंचना न राहता तुमच्याकडे लक्ष राहावं म्हणून. तर अशा प्रकारे ते आहे. त्यामुळे आपल्या वासनांची तृप्ती होत असेल तर करायला हरकत नाही, हे इट इज सब्जेक्ट टू कंडिशन की त्या सात्विक वासना हव्या. त्या वासना महाराज सांगतायत, त्या वासना जर तशाच राहिल्या तर तत्वज्ञान झाल्यानंतर सुद्धा वासना क्षयाचा एक स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. तत्वज्ञान आहे, मीच ब्रह्मरूप आहे, सर्वव्यापी मी आहे, अनन्य स्वरूप मी आहे, हे कळलं, सर्व दुःख गेलं. परंतु मनात असणाऱ्या सगळ्या वासनांचा क्षय होण्याकरता पुन्हा अभ्यास पाहिजे. नाहीतर ते समाधी अवस्थेत उत्थान, पाचवं जी ज्ञानाची भूमिका आपण मागे ज्ञानाच्या सप्तभूमिका पाहिल्या, तर पाचव्या भूमिकेवर स्वतः उत्थान आहे. म्हणजे समाधी अवस्थेत बसलेला आहे तो महात्मा आणि पूर्व प्रारब्धांनी काही वासना मनात आल्यानंतर त्यातनं उत्थान झालं. तर म्हणून पूर्ण वासनेचा क्षय झाल्यावर ज्ञानाची सहावी भूमिका, जिथे परतो उत्थान आहे, म्हणजे दुसऱ्याच्या परेच्या प्रारब्धाने दुसऱ्याने उठवलं तरच उत्थान आहे. आणि त्याच्या पुढची जी स्थिती आहे ती फक्त अवतारी महात्म्यांची असते, ती म्हणजे सहज स्थिती. डोळे महाराज एके ठिकाणी म्हणालेत की डोळे मिटले काय आणि उघडे ठेवले काय, त्यांच्यासाठी कायम समाधान अवस्था आहे. समाधानचा अर्थ आपण खूप कॅज्युअली घेतो. सम आधान म्हणजे चित्त त्या सम अवस्थेत, सम अवस्था म्हणजे त्रिगुण राहिले नाहीत, म्हणजे त्या सच्चिदानंदातच राहणं कायम, हे समाधान आहे खरं.
तर ती अवस्था म्हणजे सातवी भूमिका आहे. तर ते होण्यासाठी वासनाक्षयाचा अ, अभ्यास पुन्हा अभ्यास पाहिजे म्हणून सांगतायत महाराज. पुढे सांगतायत तेच आले आता पुढे. समाधी अवस्था कायम टिकविण्याकरता प्रयत्न पाहिजेत. प्रारब्ध कर्माचा प्रतिबंध असेल तर समाधी टिकू शकत नाही. झोप घेण्याचे ठरवून जरी आम्ही निजलो तरी सुद्धा आपल्या प्रारब्ध कर्मानी जागृतावस्था येते. आपल्या इच्छेप्रमाणे आम्ही झोप घेऊ शकत नाही. पुढचं शीर्षक आहे 9. देवाची पूजा, अभिषेक, अन्नदान आम्ही आधी करत नाही, पण अगोदर केलं म्हणून काय झालं? आम्ही सबबी सांगतो, आमच्याजवळ इतकं नाही, शक्ती नाही वगैरे. पण देवाला अमुक एकच इतकं लागतं असं कुठे आहे? आपल्याकडे जेवढं असेल त्याने देवाचं करावं. अगोदर देवाची पूजा करून नंतर प्रयत्न करायला काय हरकत आहे? पण उलट आहे, मनोकामना पूर्ण झाल्यावर आपण नवस फेडतो. पुढचं टायटल आहे आता, पुढचं शीर्षक नरसोबावाडीचे महत्व. ज्या ठिकाणी श्रीपाद वल्लभ राहिले आहेत त्या ठिकाणी भगवंताचा वास आहे. त्या स्थानामध्ये राहून जर वेदाध्ययन, यज्ञ, तप, दान इत्यादी जर केलं तर जास्ती फळ मिळतं, आणखी लवकर मिळतं असं मुद्दामून सांगितलंय. इतर ठिकाणी सत्कर्म करताना, नामस्मरण, ध्यान करताना प्रतिबंध येण्याचा संभव आहे. आपली कर्म पुष्कळ प्रकारची असतात. त्या कर्मामुळे आपला अभ्यास अखंड प्रतिबंधरहित चालू राहू शकत नाही. पण जे ईश्वराचे स्थान असेल त्या स्थानात जाण्याचे भाग्य जर मिळालं तर त्या स्थानात प्रतिबंध आले तरी सुद्धा ईश्वराच्या कृपेने ते दूर होतात. आपला अभ्यास निर्विघ्नपणे होतो आणि आपल्या अभ्यासात जास्ती जास्ती उन्नती होऊन साक्षात्काराची योग्यता आपल्याला प्राप्त होते. म्हणून मोठे मोठे संत महात्मे नरसोबावाडीत येऊन राहत होते. पुढचं शीर्षक आहे घर पवित्र केव्हा होतं. चित्ताला भ्रम, व्यग्रता निर्माण करणारे प्रसंग आपल्या निवासस्थानात निर्माण होऊ शकतात, पण त्याही ठिकाणी जर आपले अखंड अनुष्ठान चालू राहत असेल तर तेही स्थान पवित्र होऊन जाते. बऱ्याच वेळा एक हे साधकांची तक्रार असते की घरात अनुकूलता नाही किंवा घरातल्या बाकीच्या मेंबरना याची महत्वही नाही आणि विरोध आहे. तर तो कसा काय करावं? आता काही जण त्याच्याकरता घरातून बाहेर जाऊन दुसरीकडे कुठेतरी देवळात म्हणा किंवा अशी उपासना करतात. देवळात उपासना करू नये असं नाही, पण जर ती घरातच होत राहिली तर घरातलं वातावरणच असं होतं त्या तुमच्या उपासनेपेक्षा सद्गुरूचा, आपल्या इष्टदेवतेच्या कृपेने जेव्हा जेव्हा आपण ईश्वराला हाक मारतो तेव्हा तेव्हा तो ईश्वर तिथे आहेच, तो जास्त प्रकट आहे. त्यामुळे सगळे जे दोष आहेत आणि सगळी जी विघ्न आहेत ती सगळी दूर होतात. पुढचं शीर्षक आहे तितिक्षा. बाहेरच्या गोष्टीकडे लक्ष देऊन काही उपयोग नाही. साधकांनी आपल्या साधनेकडेच लक्ष देऊन राहिले पाहिजे. ईश्वराची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून आपल्या मनात तळमळ, करुणा वाढत राहिली पाहिजे. लोकांचा काही उपसर्ग झाला तरी तितिक्षेने राहिले पाहिजे आणि आपले साधन जर अखंड चालू ठेवले तर ईश्वराच्या कृपेने
तो साधनाभ्यास दृढ होत जातो. ज्ञान, साक्षात्कार, मुक्ती वगैरे प्राप्त होते. बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की म्हणजे वेगवेगळे जे धर्म सांगितलेले जातात मुलांना आई वडिलांचं ऐकावं किंवा जास्तीत प्रश्न निर्माण होतात ते पतिव्रता, मग आम्हीच का ऐकायचं, तुम्हीच का ऐकायचं, आम्हीच का ऐकायचं, हा प्रश्न नाहीये. धर्मानी जे हे घालून दिलेलं आहे त्याच्यात आपली तितिक्षा वाढून फायदा आपला आहे. कारण तितिक्षा म्हणजे काय, तितिक्षा जर नसेल तर म्हणजेच काय, आपल्याला त्रास होतोय ही भावना संपणं, हा याला तितिक्षा म्हणतात. आणि ती तितिक्षा जसं भागवतातही महाराजांनी सांगितलेलं आहे ध्रुवाच्या निमित्ताने, की नारद जे उपदेश करतात, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, गीतेतही भगवान मैत्री, करुणादी उपायांनी राहावं हे सांगतात. सर्वभूत हिते रता हे सांगतात. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, भूता परस्परे मैत्र पडो मैत्र जीवाचे. तर मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा, जो त्रास देणार आहे त्याच्याबद्दल उपेक्षा आहे. हे कशा करता, की त्रास देणाऱ्याला त्रास देऊ न देण्यासाठी जो प्रयत्न करायला लागतो, त्या प्रयत्नाच्या वेळेला चिंतन आपलं कशाचं होतं, तर त्या त्रास देणाऱ्याचं होतं. आणि ज्याचं चिंतन आपल्याला घडतं, ज्याचं ध्यान आपल्याला घडतं, ते गुण आपल्यात येतात. तर आपल्याला गुण घ्यायचेत कोणाचे, आपल्या सद्गुरूंचे गुण घ्यायचेत. आपल्याला ध्यान कोणाचं करायचं, आपल्या इष्टाचं ध्यान करायचंय. तर त्याच्यामुळे असं नाहीये की फक्त म्हणजे स्त्रियांनी पतीनी काही केलेलं ऐकावं. कोणीही काही त्रास दिला, म्हणजे तितिक्षेची अवस्था जी खरी अवस्था आहे, की कोणीही काही त्रास दिला अप्रतिकार पूर्वक सहन करणं, तक्रारी शिवाय. अप्रतिकार म्हणजे जाऊन त्याला अडवायचं नुसतं नाही, हे नको असं वाटणंही नाही. कारण एकदा हवं किंवा नको अशी जर भावना उत्पन्न झाली, हवं म्हणजेच हे चांगलं आहे आणि हे चांगलं नाही, ही गुणदोष दृशीर दोषा म्हणून भागवतात सांगितलेलं आहे भगवंतानी उद्धवजींना. महाराज सांगतात की गुणदोष ही दृष्टीच हाच दोष आहे म्हणून. तर साधी गोष्ट आहे, एखाद्याला रोजचा साधनाभ्यास करायचा आहे, तर जर रोजची फॅनची सवय आहे, रोजची एसीची सवय आहे, आणि मग कुठेतरी गेलं जिकडे फॅन एसी नाही, तर लक्ष त्या जपाकडे नाही लागत, लक्ष गरम होते, घाम आला ह्याच्याकडे लागतं. या छोट्या गोष्टीपासून जितकी जास्त साधना वाढवायची आपल्याला, तितकी जास्त तितिक्षा वाढवावी लागते. म्हणून दत्तात्रेयांनी ही पहिला गुण तितिक्षा हा सांगितलेला आहे. नाहीतर याचा परिणाम काय होतो, तितिक्षा नाही वाढली तर ज्याच्यामुळे त्रास झाला त्याचं चिंतन, त्याची निंदा, आणि त्याची निंदा झाली की आपलं पुण्य गेलं त्याच्याकडे, त्याचा पापक्षय होतो, आपलं पुण्य जातं. म्हणजे उपासना आपण करायची आणि आपल्याला ज्यांनी त्रास दिला त्याचीच पाप निघून जायची. याचा उपयोग काय, हे थांबत नाही. तर त्यामुळे दत्तात्रेयांनीही पृथ्वी हा पहिला गुरु केले. आणि 24 गुरु सांगताना आपण जर पाहिलं महाराजांचं, की भागवतात 11व्या स्कंधात उद्धवाच्या उपदेशाच्या वेळीही 24 गुरु सांगितलेले आहेत, आणि दत्त महात्म्यातही 24 गुरु आलेले आहेत. तर त्याच्याबद्दल सांगताना तितिक्षेबद्दल विशेष करून महाराज सांगतात, कारण पहिला गुरु हा पृथ्वी आहे तितिक्षेसाठी. त्यामुळे म्हणजे हा तितिक्षा हा गुण आहे. हा म्हणजे वैयक्तिक मला तरी अहंकार न होऊ देण्यासाठी सर्वात मोठा उपाय हा आहे, की आपली तितिक्षा वाढली का,
जर तितिक्षा आपली वाढली नाही तर तोंडाने बडबड कितीही करा त्याचा काही उपयोग नाहीये. ही ठाम भूमिका आहे, कारण ते महाराजांनी इतकं ठसवलेलं आहे की तुमच्या वासना किती कमी होत आहेत आणि तितिक्षा वाढणं हेच वासना कमी झाल्याचं लक्षण आहे. कारण नको ती परिस्थिती जावी हे वाटणं थांबणं हीच तितिक्षा आहे. आणि हवे ते मिळत नसेल तरीही शांत राहणं हीही तितिक्षा आहे. किंबहुना हवे नको संपणं ही तितिक्षेचा पूर्ण विकास आहे. त्यामुळे ही एकच जर पट्टी घेतली आपण की तितिक्षा आपली किती आहे, तर त्यांनी आपल्याला कळतं की आपण किती पाण्यात आहोत. आणि त्यांनी कुठेतरी ती सारखी एक हे राहते की अजून आपण कुठेच काही पोचलेलो नाही. आणि कुठेतरी हे ऐकून, वाचून, बोलून, सांगून कुठेतरी कधीतरी तो थोडा 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 फरक होत जातो, कारण महाराजांचे शब्द आहेत त्यामुळे ते कार्य करणारच. तर फक्त ते आठवले पाहिजेत आपल्याला सतत. तर हे तितिक्षेचं खूप महाराजांनी सांगितलेलं आहे. पुढचं आहे प्रत्याहार. इथपर्यंत कोणाला काही विचारायचंय का? नसेल तर पुढे जाऊ. नाही नाही. प्रत्याहार. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं बाहेरच्या विषयांना बाहेरच ठेव. हे कसे काय? तर आपल्या इंद्रियांच्या द्वारा आपले मन बाह्य विषयांकडे जाते. त्या विषयाचा संबंध आल्यावर ते विषय संस्कार रूपाने पुन्हा आत येतात. आणखी आत आल्यानंतर त्या संस्काराच्या रूपाने ते मन परत बाहेर जाते. असे सारखे चाललेले आहे. त्यासाठी बाहेरचे विषय बाहेरच ठेवायचे, म्हणजे प्रत्याहाराचा अभ्यास झाला पाहिजे. इंद्रियाचा निरोध झाल्यावर मन बाहेर जायचं बंद झालं, त्यामुळे बाहेरचे विषय आत येणंही बंद झालं. ध्यायतो विषयान पुंसां संगस्त्वेषुपजायते म्हणून म्हणतात भगवान. विषयाचं ध्यान घडलं की त्याचा संग झाला. संग झाल्या झाल्या संघात संजायते कामात, कामात क्रोधोभिजायते. ते आपण मागे सिरीज पाहिली, ती एका पुढे एक सुरू होत. तर एका प्रवचनात कदाचित ह्यातच आलं असेल, इथे थोडंच घेतल्यामुळे कदाचित तो उदाहरण आलं नसेल. महाराज म्हणालेले आहेत की खिडकी उघडी ठेवली तर बाहेरचं दृश्य आतच येणार, ती बंद केली म्हणजे विषयच संपला. तो विषय इंद्रियाद्वारे आत आला आणि मग आता मी त्याचा मनावर परिणाम होऊन देणार नाही, हे कठीण आहे. त्यापेक्षा आतच येऊ नये याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तो झाला दम. म्हणून तर ते आपण मागे पाहिलेलं की मूकयोगी, बधीर योगी, दृष्टी चालताना 5 पावलं दिसतील एवढीच ठेवायची. कानावर आपण हात ठेवू शकत नाही, पण मेंटली दुसरीकडे लक्ष लावून नको त्या गोष्टी कानावर पडत असतील तर टाळता येतात. आणि निदान हे जरी नाही जमलं तरी कमीत कमी पेपर, न्यूज, की ज्या गोष्टीतनं सगळ्या वाईट वाईट गोष्टी जेवढ्या जास्त येतात. बरेच लोक म्हणतात तुम्हाला जनरल नॉलेज वाढवायला पेपर वाचायला पाहिजे किंवा हे वाचायला पाहिजे. जनरल नॉलेज करता असलेले मॅगझिन किंवा लिटरेचर वेगळे हाय क्लासचे अवेलेबल असतात. त्याच्यासाठी रोजचा पेपर वाचायची गरज नाही. पूर्वी एक काळ होता की ज्यात पेपरमध्ये आपल्या संपादकीय वगैरे इथे खूप चांगले विचार करायला लावणारे लेख यायचे. पण तोही विचार कसला आहे, तोही विचार काही अध्यात्माचा विचार आहे असं नाही, पण तरी चांगले एक समाजाच्या दृष्टीने चांगले लेखही यायचे. पण आता तेही काही राहिलेलं नाही. त्यामुळे या गोष्टीपासून आपण जितकं लांब राहू, जिकडे आता
आजच्या काळात कोणाला टीव्ही बघू नका हे सांगणं योग्य नाही. त्याचबरोबर आजच्या काळात एक अजून चांगलं झालेलं आहे की टीव्हीवरही आपल्याला म्हणजे अ, प्रेमानंद महाराज किंवा बरेचसे युट्यूबवर इतक्या संतांच्या इतके चांगले ग्रंथ आणि हे आपल्याला ऐकायला मिळू शकतात. तर काय ऐकायचं, काय पाहायचं? अन्नशुद्धी जी सांगितलेली आहे ना, द्रव्यशुद्धी, अन्नशुद्धी, तर अन्न म्हणजे फक्त आपण खातो ते अन्न नाही, जे विचार करतो ते मनाचं अन्न हे खूप महत्वाचं आहे. तर त्यामुळे बाहेरचे विचार बाहेर ठेवायचे म्हणजे त्याच्याशी संबंध जितका कमीत कमी ठेवता येईल तेवढा तो ठेवायचा. आता पुढे सांगतायत महाराज, अ, खूप महत्वाचं आहे. ध्यान कसं करायचं त्याच्याबद्दल आहे हे. अगदी डोळे मिटून बसले तर झोप येणार, डोळे उघडून बसले तर व्यग्रता येणार, हे दिसले ते दिसले असे विचार येणार. म्हणून अर्धोन्मिलित दृष्टी सांगितली आहे. भ्रूमध्यात नेत्र न्यायचंय, बाहेरही श्वास जायचा नाही, आतही घ्यायचा नाही. तो फक्त सम म्हणजे कुंभक रूपाने राहिला पाहिजे. कुंभक म्हणजे प्राणवायूची, मनाची स्थिरता. या उन्मनी किंवा समाधी अवस्थेत निरंतर राहायचे. हा आत्मचिंतनाचा अभ्यास चालू ठेवायचा. महाराज बऱ्याच प्रवचनातून सांगतात की प्राण आणि मन हे एकमेकाशी इतकं संलग्न आहे की प्राणवायू स्थिर झाला तर मन स्थिर होतं. प्राणवायूला स्थिर करून मन स्थिर करायचा मार्ग म्हणजे अष्टांग योग आहे. आणि मन स्थिर केलं तर प्राणही स्थिर होतो. हा ज्ञानमार्ग किंवा भक्ती मार्गही तसाच आहे की मन त्या ईश्वराच्या, ज्ञानमार्ग हे ईश्वराच्या सच्चित आनंद रूपा पर्यंत बुद्धीला नेऊन तिथे स्थिर करतं. तर भक्ती मार्ग सुरुवात करायला सोपा का? मागच्या वेळी आपण पाहिलंच. त्याच्यात अजून एक हे की सच्चिदानंद कळेपर्यंत जाऊन मग त्याचं ध्यान आपण करणार इथपर्यंत भक्ती मार्गात थांबायलाच लागतं.